एम ए मराठी एमचे पण मराठी 423 पुस्तक 4 लोकप्रिय साहित्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकप्रिय साहित्यातील भाषेची वैशिष्ट्ये ह्या पुस्तकातला हा एक प्रश्न बघणार आहोत. तर लोकप्रिय साहित्यातील भाषेची वैशिष्ट्ये म्हणजे भाषेतील सोपेपणा व प्रभावीपणा. पहिलं वैशिष्ट्य, विनोदी व खेळकर भाषेचा वापर, अलंकारिता व शैली प्रधानता, रहस्यमय व गूढ कथाशयी, भावनात्मकता आपल्याला दिसून येते. तर आता आपण भाषेतील सोपेपणा व प्रभावीपणा कसा असतो ते बघूया. की भाषा ही साधी सोपी रोजच्या व्यवहारातील वापरलेली असते. ती भाषा चंद्रकांत काकोडकर यांची गरजा जय जयकार ही कादंबरीमध्ये, या कादंबरीचे कथानक गोव्याच्या पार्श्वभूमीवर घडत असते. त्यातील प्रमुख पात्रासह अनेक महत्त्वाची पात्रे गोवन, हिंदू, ख्रिश्चन अशी असली तरी सर्वजण प्रमाण पुणेरी वळणाच्या भाषेत बोलताना दिसतात. काकोडकरांप्रमाणे दुसरे एक लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये अशाच प्रकारचे जाती, धर्मीय व प्रांतीय प्रांतांच्या तोंडी एकाच प्रकारच्या प्रमाण भाषेचा वापर केलेला आढळतो. उदाहरणार्थ तुफान या बाबा कदमांच्या लोकप्रिय कादंबरीमध्ये कोकणातील एका समुद्रकिनाऱ्याच्या गावात कथानक घडताना दाखवलं आहे. मुख्य पात्रामध्ये माथू काका या ख्रिश्चन धर्मोपदेशकाचे एक पात्र रेखाटलेले आहे. अन्य पात्रांमध्ये भंडारी, गाभित, ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या जातीतील लोकांचा समावेश आहे. मात्र ही पात्रे माथू काका या धर्मोपदेशकाप्रमाणेच आपल्या स्थानिक बोलीभाषेतनं बोलता प्रमाण भाषेमध्येच आपापसात बोलताना दाखवलेले आहे. म्हणजे वाचकांना मात्र अशा प्रकारच्या विसंगतीचे काही वाटत नाही. भाषिक सुलभीकरण करण्यामागे वाचकांची सोय बघणे हा लोकप्रिय साहित्याच्या लेखनामागील येथे हेतू असतो. आता भाषेचा साधेपणा, सोपेपणा, प्रभावीपणा हे लोकप्रिय साहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. छोटी छोटी वाक्य, कोणतीही संदिग्धता नसलेल्या रोजच्या परिचयातील अर्थवाही शब्दांचा वापर, गरजेनुसार वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिता यांचा वापर या प्रकारच्या लेखनामध्ये आढळून येतो. रहस्यकथा, शिकार कथा, अद्भुत कथा, गुन्हेगारी कथा, शृंगार कथा, ऐतिहासिक कथा अशा प्रकारची कथानके असलेल्या लेखनांमध्ये वातावरण निर्मितीसाठी वापरलेली आलेली भाषा कथाशयाला पूरक ठरते. त्यानंतर रहस्यमय गूढ कथाशय, विनोदी व खेळकर भाषा. दुसरं जर वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर वाचनीयता हा लोकप्रिय साहित्याचा निकष असतो. त्यामुळे साहित्य अधिकाधिक वाचकांना खिळवून ठेवेल, सर्व वयोगटातल्या वाचकांना ते रंजक वाटेल अशी भाषा शैली लोकप्रिय साहित्य कृतीमध्ये वावरणे आवश्यक आहे. रचनेतील व भाषेपणातील सोपेपणा, थेटपणा, प्रभावी व भाववादी निवेदन, दैनंदिन व्यवहारातील बोल भाषेला जवळ जाणारे संवाद असे काही घटकाच्या वापरामुळे लोकप्रिय शैली जाणीवपूर्वक घडली जाते. वाचकांच्या विचार, भावना, श्रद्धा, धारणा कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते आणि त्यासाठी नेहमी समाजमान्य पारंपरिक मूल्यांचा आग्रह धरला जातो. वाचकांचे स्वप्नरंजन करणे हाच मुख्य उद्देश असल्याने वाचकांना आकर्षित करू शकणाऱ्या सर्व शैली विशेषांचा वापर लेखकाने यामध्ये केलेला असतो. त्यानंतर लोकप्रिय भाषेची वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे ती अलंकारिता आणि शैली प्रधानता. लोकप्रिय साहित्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवन पद्धतीचे, त्यांच्या रीतिरिवाजांचे, मूलव्यवस्थेचे चित्रण प्रामुख्याने केलेले असले तरी या सामान्य माणसाच्या मनाच्या गुप्त तळाशी नेहमीच आकर्षण वाटत असलेल्या वर्गाची जीवनशैली, भाषा व संस्कृतीविषयक यांनाही या प्रकारच्या साहित्यामध्ये प्राधान्य दिलेले असते. अलंकारिक भाषा, सुभाषित वजा शैली, रचना, निवेदन व संवादामधून जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या वाक्यांचा भरमसाठ वापर, खेळकर विनोदी भाषिक शैली अशा गोष्टींचे सामान्य वाचकांना नेहमीच आकर्षण वाटत असते. त्यांच्या नेहमीच्या व्यवहाराच्या भाषेपेक्षाही अधिक सरपारदार भाषेत बोलणारी, वावरणारी पात्रे त्यांच्या मनातील सुप्त तृप्त इच्छेची रूपे असू शकतात आणि लोकप्रिय साहित्याच्या लेखकांना या गोष्टीची जाणीव असते. त्यामुळे अनेक लेखकांनी अशा भाषाशैलीचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो. वि. स. खांडेकरांसारख्या लेखकांनी अशा भाषेला विशेष प्रतिष्ठा मिळवून दिल्याने पुढे अनेक लोकप्रिय साहित्याच्या लेखकांनी हे भाषिक वळण गिरवलेले दिसते. अनेकदा तर साध्या भाषिक रूपांसाठी अकारण अशी अलंकारिक रूपे वापरलेली आढळतात. उदाहरणार्थ, ती झोप येत नसल्याने तळमळत होती किंवा ती झोपेची प्रतीक्षा करीत राहिली होती यासारख्या साध्या व्यावहारिक रचनांऐवजी ती निद्रादेवीची आराधना करीत अस्वस्थपणे कुसपालटत राहिली होती वगैरे अलंकारिक शैली रचना वापरलेली दिसते. ययाती, मृत्युंजय या पौराणिक कथा, स्वामी छाया, संभाजी ह्या ऐतिहासिक कथा अशा अनेक कथाशयी
असणाऱ्या अशा ऐतिहासिक कथाशय असणाऱ्या पौराणिक कथाशय असणाऱ्या या मृत्युंजयसारख्या कादंबऱ्या, स्वामी छाया संभाजी ऐतिहासिक कथाशय असणाऱ्या कादंबऱ्या, तसेच वपू काळे, बाबा कदम, ज्योत्स्ना देवधर, सुहास शिरवळकर यांच्या लोकप्रियतेमागे प्रस्तुत साहित्य कृतीतील शैलीदार भाषेच्या उपयोजनाचे महत्त्व नाकारता येत नाही. उदाहरणादाखल मृत्युंजय या शिवाजी सावंत यांच्या वाचकप्रिय कादंबरीची अलंकारक शैली आपण विसरू शकत नाही. त्यानंतर भावनात्मकता, रहस्यमय. चौथा जो भाषेचं वैशिष्ट्य रहस्यमय गूढ कथाशय. आता रात्रीची शांतता पसरताच परत एकदा समुद्राच्या आवाने मदनला जाग आली. लाटांची गर्जना सारी रात्र व्यापून टाकत होती. प्रचंड लाटांचा धनगंभीर आवाज सारा अवकाश भरून टाकत होता. मदन धावत धावत सज्जात आला. ओघळत्या चंद्रप्रकाशात कॉलनीतील घर निष्प्राण कलेवरांसारखी उभी होती आणि त्यांच्या पलीकडे जेमतेम 100 पावलांवरच उसळत्या लाटांची फेसाळती चंद्रिकड दिसत होती. पुढे शानवास कॉलनी होती. ती आधीच पाण्याखाली गेली होती. काही दुमजली परांच्या वरच्या टोप्याभोवती, काही नारळांच्या झाडांभोवती पाणी फेसाळत होतं. पाण्याचे बारीक तुषार म्हणजे थेंब त्यांच्यापर्यंत पोचत होते. हवेत खाऱ्या पाण्याचा उग्र तिखट दर्प भरून राहिला होता. नजर जरा पुढे गेली की सागरावरून येणाऱ्या महाप्रचंड लाटांच्या लांबच लांब रेषा दिसत होत्या. आता ही नारायण धारप, भुकेली रात्र ही त्यांची जी कथा, त्या कथेतून हा जो संवाद घेतलेला आहे, कथेला अनुकूल ठरणाऱ्या वातावरणाची आता ही कथा आहे नारायण धारप यांची भुकेली रात्र. आणि ह्या कथेला अनुकूल ठरणाऱ्या वातावरणाची निर्मिती करत रहस्यप्रधान व गूढ आशय असलेल्या लेखन कृतीसाठी आवश्यक बाब असते. विशेषतः निवेदनासाठी वापरलेली विशिष्ट भाषेमधून आशयपूर्वक वातावरण उभे करण्याचा लेखकाचा प्रयत्न असतो. या दृष्टिकोनातून नारायण धारप यांच्या कादंबरीतील वरील उदाहरणं अभ्यासता येईल. वाचकांच्या मनात भय निर्माण करण्याबरोबरच उत्कंठा वाढवण्याचे काम अशा प्रकारची शैली रचनेतून, रहस्यमय गूढ शैलीतून आपल्याला दिसते. आता भावनात्मकता, शेवटचं जे वैशिष्ट्य भावनात्मकता. लोकप्रिय साहित्यात अनेकदा बौद्धिकतेपेक्षा भावनात्मकतेच्या पायावर उभे असलेले दिसून येते. वाचकांनाही बुद्धिगम्य लेखनापेक्षा हलके फुलके, भावनेला आव्हान करणारे लेखन वाचायला आवडते. भावनात्मकता निर्माण करणाऱ्या लोकप्रिय साहित्यामध्ये भावूक, भावविवश, मनाचा क्षोभ उत्पन्न करणाऱ्या कौटुंबिक कथा, कादंबऱ्या, नाटके, प्रणय प्रधान शृंगारिक आशय असलेल्या साहित्यकृती, हास्यरस, शृंगाररस, करुणरस निर्माण करणाऱ्या कविता वगैरे साहित्य प्रकाराचा समावेश करता येतो. ज्योत्स्ना देवधर, सुमती क्षेत्रमाडे, स्नेहलता दसनूरकर, योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, शैलजा राजे, नयना आचार्य वगैरे लेखकाच्या कुटुंबप्रधान कथा व कादंबऱ्यांमधून सर्वसामान्य वाचकांच्या भावना गोंजारणारे लेखन असे आढळतात. बाबा कदम, सुहास शिरवाळकर, वपू काळे सारख्या वाचकप्रिय लेखकांचे लेखनही वाचकांच्या भावनेला हात घालणारेच आहे. लेखकांच्या कथा कादंबऱ्यांमधून पारंपरिक नातेसंबंध, कुटुंबसंस्था व नैतिक चौकटी टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची रुळलेली पायवाट व मोडता वाचकांच्या अभिरुची व कलानेच कथानकांची रचना केलेली जाणवते. या कथानकांमधून साहजिकच नायक नायिकेच्या कौटुंबिक जीवनातील संघर्ष, नात्यातील गुंतागुंत, मध्यमवर्गीय आकांक्षा व स्वप्ने यांचे चित्रण केलेले दिसते. या चित्रांमधून प्रेम, शृंगार, हुरूर, विरह, रुसवे फुगवे, ताटातूट, मृत्यू, मानवनिर्मित व नियतीच्या हस्तक्षेपापासून आलेली संकटे यासारख्या गोष्टीतून भावनात्मकतेचा आविष्कार केलेला असतो. आता लोकप्रिय साहित्यामध्ये रंजकता महत्त्वाची असते. मनोरंजन करणारे हे साहित्य असते. लोकांना जे आवडेल अशा प्रकारचे साहित्य असते. त्यामुळे त्याची भाषाही त्याचप्रमाणे घ्यावी लागते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.